नमस्कार मित्रांनो, मी ज्योती. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही मला रोज बघताय आपल्या फेसबुकमध्ये, कधी फोटोच्या माध्यमातून तर कधी व्हिडिओच्या माध्यमातून, बरोबर आहे ना. तर मी काही तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे, मला थोडक्यातच व्हिडिओ बनवायचा आहे. तर कधी कधी काय करतोय, आपल्याकडे फोटो नसतात आणि फोटो मग फिल्टरवाले फोटो नसतात. तर मग आपण काय करतोय की फोटो म्हणजे इकून तिकून कुठून तरी आपण असा डाउनलोड करून तो फोटो घेतो. पण तुम्हाला जर तुमचा लेटेस्ट फोटो द्यायचा असेल, एखादी जस्ट क्लिकवाला जर फोटो द्यायचा असेल, तर तुम्ही काय करता, आधी इकडे ॲपमध्ये कॅमेऱ्यामध्ये फोटो काढून ठेवता, बरोबर आहे. पण फेसबुकमध्ये आपण जेव्हा पोस्ट करतो, पोस्ट केल्यानंतर कॅप्शन टाकल्याच्या नंतर आपल्याला तिथे फोटो लावायचा असतं, बरोबर आहे. पण तिथे डायरेक्ट फोटो कसा घ्यायचा ते तुम्हाला माहिती नसतं. आता ते जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण तो फोटो कसा घ्यायचा. ठीक आहे, चला मग बघूया आपण कसा घ्यायचा ते. सगळ्यात पहिल्यांदा आपण आपलं फेसबुक ओपन करायचं. फेसबुक ओपन केल्याच्या नंतर पोस्टमध्ये क्लिक करायसाठी आपण इथे पोस्टला क्लिक करू. त्यानंतर इथे आपण आपलं कॅप्शन टाकायचं. मी कॅप्शन टाकलेलं आहे, ठीक आहे. आता काय करायचं आहे, मला इथे फोटो घ्यायचा आहे. आपण ज्या उद्देशाने फोटो बनवत आहे त्यासाठी सांगत आहे. आता आपल्याला डायरेक्ट फोटो घ्यायचा आहे, तर हे जो दिसतोय ना इथे पिक्चरचा, याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा इमेजेस येतील, ठीक आहे. तर ह्या इमेजेस आल्या, तर आपण आता काय करतो, इथे हा फोटो घेतो आहे, ठीक आहे. या फोटोला क्लिक करायचं, घेतलं. आता याला फिल्टर लावायचं आहे. आता हा विदाऊट फिल्टरचा फोटो आहे. या फोटोला आपल्याला आता काय करायचं आहे, फिल्टर लावायचं आहे, ठीक आहे. आता या फोटोला ओपन करायचं, एडिट करायचं, ठीक आहे. एडिट केल्यानंतर इथे फिल्टर ऑप्शन दिसते तुम्हाला. फिल्टरला क्लिक करा. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बघा फिल्टर दिसत आहेत, दिसते, ठीक आहे. बघा, तुम्हाला जो फिल्टर लावायचा आहे ना तो फिल्टर तुम्ही लावू शकता. ब्लॅक अँड व्हाईट, ग्लिचवाला आहे ना, भरपूर फिल्टर असतात इथे. खूप जणांना माहिती नाही आहे की ते फिल्टर पण असतात म्हणून. बघा, वेगवेगळे फिल्टर आहे, तुम्ही ट्राय करा. बघा, समजा तर तुम्हाला हा फिल्टर आवडला, मला हा फिल्टर आवडला आहे जेलचा, तर मी हा फिल्टर ठेवणार आहे, ठीक आहे. आता याला बाजूवरती क्लिक करायचं, केलं आहे. चला, याच्यावर तुम्हाला काही कॅप्शन लिहायचं आहे. कॅप्शन घ्यायचं. कॅप्शन आपल्याला कुठे असतं आपलं माहीतच असतं, सेव्ह करून ठेवलेलं असतं. कॅप्शनला घ्यायचं. कॅप्शन घेतल्यानंतर तुम्हाला यापैकी कुठला फॉन्ट पाहिजे तो फॉन्ट घ्यायचा, ठीक आहे. मला हा आवडला आहे, मी हा घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही कलरसुद्धा चेंज करू शकता. तर इथे जो कलर दिसतोय ना, कलरमध्ये पण जायचं, ठीक आहे. तर कलरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा वेगवेगळे कलर येत आहेत, दिसत आहे ना. तर मी आता ब्लॅक कलर घेणार आहे आणि ते डन करणार आहे. डन केल्यानंतर काय करायचं, याला छोटं करायचं, ॲडजस्ट करायचं, ठीक आहे. केले ॲडजस्ट, ठीक आहे. तुम्हाला जसा पाहिजे तसं त्याला सेट करायचा याला. त्याच्यानंतर याला डन करायचं. बघा, तुम्हाला फिल्टरमध्ये फोटो काढायची गरजच राहिली नाही आहे. तुम्ही डायरेक्ट फोटो काढून, डायरेक्ट साध्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढूनसुद्धा तुम्ही पोस्ट करताना तुम्ही तुमच्या फोटोला फिल्टर लावू शकता, ठीक आहे. जर तुम्हाला अशाच नवीन नवीन ट्रिक माहीत करून घ्यायच्या असेल ना, तर तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करा. आणि जर पोस्ट आवडली, व्हिडिओ आवडला, तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हे सगळं आपलं सेटअप करून झालं. याला तुम्हाला गाणं लावायचं असेल तर तुम्ही गाणं पण लावू शकता, ठीक आहे. इथे गाणे दिलेले असतात, पण आपल्याला आता गाणे वगैरे काही लावायची नाही आहेत, ठीक आहे. आणि आता ही पोस्ट आपल्याला शेअर करायची आहे. सरळ सरळ नेक्स्टमध्ये यायचं, नॉट नाव करायचं आहे मला, ठीक आहे. आणि याला शेअर करायची. चला, आपली पोस्ट आता शेअर झालेली आहे. असेच जर तुम्हाला नवीन नवीन माहिती घ्यायची असेल तर आपल्या आयडीला फॉलो करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. चला, बाय.